मी उर्मिला. माझ्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली होती. माझा नवरा मनोज, तो एका खाजगी कंपनीत काम करतो. आम्ही मुंबईच्या उपनगरात एका छोट्या फ्लॅटमध्ये राहतो. आमचं लग्नानंतरचं आयुष्य एकदम सामान्य होतं. कधी आनंद तर कधी वाद, पण एकंदरीत आमचं एकमेकांवर प्रेम होतं. पण एक गोष्ट होती जी आमच्या आयुष्यात हळूहळू सावलीसारखी वाढत होती. लग्नाला 3 वर्ष झाली होती, पण अजूनही आम्हाला बाळाचं भाग्य लाभलं नव्हतं. सुरुवातीच्या 2 वर्षात कोणीही काहीच बोललं नाही, पण 3ऱ्या वर्षात प्रवेश करताच हे प्रश्न वाढू लागले. उर्मिला, कधी आम्हाला गोड बातमी सांगणार आहेस? माझी सासू रोज सकाळी चहा देताना तेच विचारायची. काय गं बाई, अजून काही खुशखबर नाही का? शेजारच्या शांतामावशी विचारायच्या, तुमच्या घरातून आता खेळण्याचा आवाज ऐकायला यायला हवा. सुरुवातीला मी सगळ्यांचं बोलणं हसून टाळायचे. होईल ना, वेळ आहे अजून, असं म्हणायचे. पण आतून मी तुटत चालले होते. मनोज आणि मी एकत्र डॉक्टरकडे गेलो. अनेक तपासण्या झाल्या, रिपोर्ट्स आले. डॉक्टरांनी सांगितलं काही गंभीर समस्या नाही, पण काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. योग्य उपचार घेतल्यास गर्भधारणा होऊ शकते. पण उपचार महाग होते. IVFसाठी 3 ते 4 लाख रुपये लागणार होते. मनोजचा पगार ठीकठाक होता, पण इतके पैसे एकदम खर्च करणं आमच्यासाठी शक्य नव्हतं. आम्ही मध्यमवर्गीय लोक होतो. घराचं भाडं, दैनंदिन खर्च आणि वयोवृद्ध आईवडिलांना पाठवायचे पैसे, या सगळ्या खर्चात अजून एक इतका मोठा खर्च कसा करायचा? उर्मिला, आपण थोडा वेळ घेऊ, पैसे जमा करू आणि मग उपचार करू, असं मनोजने सांगितलं. मी त्याला होकार भरला, पण घरातले प्रश्न मात्र थांबले नाहीत. काही महिन्यांनंतर परिस्थिती आणखीनच बिघडली. माझ्या सासरच्या लोकांनी थेट मनोजला बोलावून विचारलं की काय चाललंय, तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात ना? मनोजने त्यांना सांगितलं की आम्ही डॉक्टरांना भेटलो आहोत आणि उपचार महाग आहेत. सासूबाई म्हणाल्या, मग आम्ही पैसे देऊ का? पण मनोजला ते मान्य नव्हतं. त्याला वाटलं की आम्ही स्वतःहून हे करायला हवं. त्याची स्वाभिमानाची भावना होती जी मला समजायची. पण दुसऱ्या बाजूला घरातले तणाव वाढत चालले होते. एके दिवशी माझी एक दूरची मावशी आली. ती बोलता बोलता म्हणाली, उर्मिला, तू एखाद्या बाबाकडे जा. आमच्या गावात एक बाबा आहे, त्यांच्या आशीर्वादाने अनेकांना बाळं झालीत. मी तिचं ऐकलं, पण माझा त्यावर विश्वास नव्हता. मी विज्ञानावर विश्वास ठेवणारी शिक्षित स्त्री होते. पण माझी सासू आणि काही नातेवाईक मात्र ह्याच गोष्टी सांगू लागले. मंदिरात जाऊन प्रार्थना कर, हे व्रत ठेव, ते व्रत ठेव, तांत्रिकाकडे जा. मला हे सगळं अंधश्रद्धा वाटायची, पण माझ्या मनात आता संभ्रम निर्माण होऊ लागला होता. काहीतरी प्रयत्न करावा की नाही? जर खरंच काही मदत झाली तर? मनोजवर सुद्धा दबाव वाढला. त्याच्या मित्रांनी विचारायला सुरुवात केली, अरे, कधी बाबा होणार आहेस? ऑफिसमध्ये लोक हलक्या विनोदात विचारायचे, पण मनोजला वाईट वाटायचं. काही महिन्यांनी परिस्थिती अशी झाली की आमच्यात रोजच वाद व्हायला लागले. उर्मिला, तू काही प्रयत्न करतेस का? योगा करतेस? योग्य आहार घेतेस? मनोज काळजीने बोलायचा, पण त्याच्या बोलण्यात चिडचिड जाणवायची. मी त्याला म्हणाले, मी सगळं करते मनोज, तू सुद्धा तपासण्या केल्यास ना? डॉक्टरांनी काय सांगितले ते विसरलास का? तो आवाज उंचावत म्हणाला, डॉक्टरांचा सल्ला मला माहीत आहे, पण एवढा खर्च कसा करायचा? माझ्याकडे इतके पैसे नाहीत. मग काय करायचे? सासूबाई मदत देऊ म्हणाल्यात तेव्हा तू का नाकारलंस? त्यावर मनोज म्हणाला, कारण मला भीक मागायची नाही. मी स्वतःच्या पायावर उभा राहणारा स्वाभिमानी पुरुष आहे. आता आमचे असे वाद होत होते आणि यातून कोणाचंच समाधान होत नव्हतं. पण एके दिवशी जरा मोठा वाद झाला. मनोज कामावरून थकलेला घरी आला होता. सासूबाईंनी पुन्हा तीच चर्चा सुरू केली. मनोज, काय चाललंय? लग्नाला 3 वर्ष झाली, आता गोड बातमी ऐकायला का नासुसलेत? आईचं बोलणं ऐकून मनोज चिडला. तो रागाने खोलीत आला. मी त्याच्या मागे चहा घेऊन गेले. तो मला म्हणाला, उर्मिला, अजून किती दिवस असंच चालणार? मनोज, आता तूच सांग, मी काय करू? आता मी डॉक्टर तर नाहीये. डॉक्टरांनी जे सांगितलं ते आपण करायला हवं, पण पैशांची समस्या आहे. त्यावर तो म्हणाला, पैशांची समस्या मी सोडवीन, पण तू सुद्धा काही उपाय बघ, काही आयुर्वेदिक उपचार, काही व्रत उपास, काहीतरी तरी कर. मनोज, मी तुला आधीच सांगितलं आहे, मला अंधश्रद्धेवर विश्वास नाही. आपल्याला योग्य वैद्यकीय उपचार घ्यायला हवेत. माझं कुटुंब माझ्यावर दबाव आणतंय. माझे मित्र विचारतात, ऑफिसमध्ये लोक टिप्पणी करतात. तेव्हा रागाच्या भरात मनोज असं काहीतरी बोलून गेला जे मला कधीच अपेक्षित नव्हतं. तो म्हणाला, उर्मिला, जर आता लवकरच काही मार्ग निघाला नाही तर मला दुसऱ्या लग्नाचा विचार करावा लागेल. ते शब्द ऐकून मी स्तब्ध झाले. माझे डोळे पाणावले, हात थरथरले. चहाचा कप माझ्या हातातून पडणारच होता. त्याचं बोलणं ऐकून माझा आवाज गुदमरला. मनोजला लगेच जाणवलं की तो काहीतरी खूप गंभीर बोलून गेला आहे.
पण तो रागात होता. त्याने माघार घेतली नाही. तो म्हणाला, समाजात माझी किती मस्करी उडत आहे माहिती आहे का? माझ्या आईबाबांनाही किती लाज वाटते. आता मी काही करू शकत नाही. एवढं बोलून तो घरातून निघून गेला. तेव्हा मी जमिनीवर कोसळले. मी तिथेच जमिनीवर बसून रडले. मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीच इतकं वाईट वाटलं नव्हतं. मी कशातही चूक केली नव्हती. फक्त आई होणं हे माझ्या हातात नव्हतं. पण याचा अर्थ असा होता का की माझा नवरा मला सोडून देईल? त्या रात्री मला झोप लागली नाही. मी खिडकीतून बाहेर पाहत राहिले. मनात प्रश्न येत होते, माझ्या आयुष्यात आता काय होणार? मी काय चूक केली? का मला हे सहन करावं लागतंय? मी पुरती गोंधळली होते. आता माझा एक एक दिवस जड जात होता. त्याच काळात माझा सावत्र भाऊ राकेश काही दिवसांसाठी आमच्या घरी राहायला आला होता. राकेश माझ्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नातला मुलगा होता. आमचं नातं ठीक होतं, पण फार जवळचं असं नव्हतं. तो शहरात मेडिकल शिकत असल्याचं सांगत होता. त्याचं वागणं नेहमीच आत्मविश्वासाने भरलेलं असायचं. राकेश आल्यावर त्याने घरातील परिस्थिती ओळखली. सासूबाईंनी त्याला विचारलं, राकेश, तू मेडिकल शिकतोस ना? मग तुझ्या शिक्षणाची उर्मिलाला काही मदत होईल का? राकेश हसत म्हणाला, आत्या, हे सगळं विज्ञान आहे. योग्य मार्गदर्शन आणि उपचार घेतले तर नक्कीच मदत होईल. त्यानंतर काही दिवस असेच गेले. मनोज घरातला तणाव सहन करू शकला नाही आणि तो काही दिवसांसाठी त्याच्या मित्राच्या घरी राहायला गेला. घरात आता मी, सासूबाई आणि राकेश होतो. एके दिवशी मी माझ्या खोलीत बसून इंटरनेटवर वेगवेगळे उपचार शोधत होते. नैसर्गिक मार्गाने गर्भधारणा कशी करावी, आयुर्वेदिक उपचार, घरगुती उपाय, अशा सगळ्या गोष्टी मी वाचत होते. तेवढ्यात राकेश माझ्या खोलीत आला. दीदी, काय शोधतेस? अचानक तेव्हा राकेशचा आवाज माझ्या कानावर पडला आणि मी दचकले. मी थोडी लाजत म्हणाले, काही उपाय बघत होते. तेव्हा राकेश म्हणाला, दीदी, असं गुगलवर शोधून काही होत नाही. हे सगळं योग्य मार्गदर्शनाने करायला हवं. मी मेडिकल शिकतो, मला माहीत आहे यातलं खूप काही. पण राकेश, आम्ही डॉक्टरांना भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की उपचार महाग आहेत. दीदी, खर्चिक उपचारच एकमेव मार्ग नाही. काही नैसर्गिक पद्धती आहे, काही थेरपी आहेत, ज्या कमी खर्चात केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर मी मदत करू शकतो. मी विचार केला. राकेश माझा भाऊ होता. तो मेडिकल शिकत होता. कदाचित त्याला खरंच काहीतरी माहीत असेल. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, मला विश्वास आहे, पण मनोजला कसं सांगायचं? राकेश म्हणाला, दीदी, तू आधी प्रयत्न तर कर. जर यश आलं तर जिजाजींना आनंद होईल. आणि हे उपचार गुप्त राहिले पाहिजेत, कारण अनेकदा मानसिक दबावामुळे उपचार अपयशी ठरतात. त्याचं बोलणं ऐकून मला थोडं समाधान वाटलं. मी विचार करू लागले की कदाचित हा एक सकारात्मक मार्ग असावा. पुढील काही दिवसात राकेशने मला सांगितलं की उपचारांसाठी काही तयारी करायला हवी. त्याने काही औषधं दिली. तो म्हणाला की ती आयुर्वेदिक आहेत. दीदी, या गोळ्या दिवसातून 2दा घे आणि योगासन कर. मी तुला योगासन शिकवतो. मी ती औषधं घेऊ लागले. राकेश सकाळ संध्याकाळी माझ्यासोबत योगासन करायचा. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं, पण काही दिवसांनी त्याचं वागणं बदलू लागलं. तो म्हणायचा, दीदी, थेरपीसाठी रात्रीचा वेळ चांगला असतो, कारण शरीर शांत असतं. मी विचारलं, पण रात्री का? सकाळी किंवा दुपारी का नाही? दीदी, हे वैज्ञानिक आहे. शरीराच्या जैविक घड्याळानुसार रात्रीच्या वेळी हार्मोन्सचं संतुलन चांगलं असतो. त्याचं उत्तर ऐकून मला थोडं विचित्र वाटलं, पण विज्ञानाबद्दल मला फारसं ठाऊक नव्हतं. काही दिवसांनी त्याने सुचवलं की काही विशेष व्यायाम करायचे आहेत, ज्यासाठी शारीरिक स्पर्श आवश्यक आहे. दीदी, पाठीच्या खालच्या भागात काही प्रेशर पॉईंट्स आहेत, जे उत्तेजित केले तर प्रजनन क्षमता वाढते. ही ॲक्युप्रेशर थेरपी आहे. मला आता खरंच असं काहीतरी असतं का याबद्दल शंका येऊ लागली होती. पण माझ्या मनात आशेची एक किरण होती. जर खरंच काही फायदा झाला तर त्यात माझाच फायदा होता. काही दिवसांनी मला शरीरात थकवा, अस्वस्थता जाणवू लागली. माझं मन सांगत होतं की काहीतरी चूक आहे, पण राकेश म्हणायचा, दीदी, हे सगळं प्रक्रियेचा भाग आहे. शरीर नवीन बदलांशी जुळवून घेत आहे. एके दिवशी माझी मैत्रीण सायली माझ्याकडे आली. तिने माझी परिस्थिती पाहिली. मी थकलेली, चिंताग्रस्त दिसत होते. तिने विचारलं की उर्मिला, तुला काय झालंय? तू अगदी बदलली आहेस. मला तिला काहीतरी सांगायचं होतं, पण राकेशने आधीच सांगितलं होतं की हे गुप्त ठेवायचं आहे. तेव्हा मी तिला काही नाही, जरा तब्येत बरी नाही असं म्हटले. पण सायली समजदार होती. तिने जास्त दबाव टाकला नाही, पण तिच्या डोळ्यात मी चिंता बघितली. पुढील काही दिवसात राकेशचं वागणं अधिकच संशयास्पद होत चाललं होतं. तो अनेकदा माझ्या खोलीत येऊन विचित्र गोष्टी सांगायचा. त्याचे स्पष्टीकरण अधिकच गोंधळात टाकणारे असायचे. पुढे काही दिवसांनी पुन्हा सायली मला भेटायला आली.
सायलीला माझी खूप काळजी होती. तिने मला यावेळीही विचारलं की उर्मिला, तू मला सगळं सांग, काय चाललंय ते. मी तिला सगळं सांगितलं. मनोजची धमकी, घरातला दबाव, राकेशची मदत, औषधी, थेरपी, सगळं काही. सायलीचा चेहरा एकदम बदलला होता. ती म्हणाली, उर्मिला, हे सगळं खूपच विचित्र वाटतंय. योग्य डॉक्टर असे उपचार करत नाहीत. रात्री खोलीत एकटी थेरपी, स्पर्श, हे सगळं बरोबर नाही. अगं सायली, तो माझा भाऊ आहे, मेडिकल स्टुडंट आहे. मी असं बोलताच ती म्हणाली, उर्मिला, तुला माहिती आहे का तो खरंच मेडिकल स्टुडंट आहे की नाही? त्याचं सर्टिफिकेट पाहिलंस का तू? त्याच्या कॉलेजचं नाव विचारलंस का कधी? तिच्या बोलण्याने माझ्या डोक्यात प्रकाश पडला. खरंच मी राकेशला कधीच काही विचारलं नव्हतं. त्याने सांगितलं म्हणून मी विश्वास ठेवला. सायलीने एक योजना सुचवली. उर्मिला, आपल्याला सत्य जाणून घ्यायला हवं. मी एक उपाय सुचवते. मी राकेशला सांगते की मलाही तुझ्यासारखीच समस्या आहे आणि मलाही उपचार घ्यायचे आहेत. मग आपल्याला त्याचा खरा हेतू कळेल. मला आधी तिची योजना आवडली नाही, पण तिने मला पटवलं. उर्मिला, जर तू खरंच प्रामाणिक डॉक्टर आहे तर काहीही वाईट नाही, पण जर नाही तर? मलाही तिचं बोलणं पटलं. मग मी मान्य केलं. दुसऱ्या दिवशी सायली माझ्याकडे आली. तिने राकेशला भेटल्यावर त्याला सांगितलं की राकेश, मी उर्मिलाची मैत्रीण आहे. तिने सांगितलं की तू तिला उपचार देत आहेस, मलाही अशीच समस्या आहे, तू माझी मदत करशील का? राकेशने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, होय, नक्कीच, पण हे उपचार खूप गुप्त ठेवायचे आहेत, कोणाला सांगू नका. त्यानंतर त्याने सायलीला रात्रीच्या वेळी येऊन उपचारांसाठी तयारी करायला सांगितलं. त्या रात्री आम्ही योजना आखली. मी एका कोपऱ्यात लपून बसले आणि सायलीने राकेशला उपचारांसाठी मान्यता दिली. सायलीने गुपचूप तिचा फोन रेकॉर्डिंग मोडवर ठेवला. जेव्हा राकेशने सायलीशी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्याचं खरं रूप समोर आलं. तो म्हणाला, पहा, हे उपचार थोडे वेगळे आहेत, यात तुम्हाला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायला हवा. सायलीने विचारलं, पण नक्की काय करायचं आहे? राकेशने काही असं सुचवलं जे अत्यंत अयोग्य आणि अनैतिक होतं. तो जे बोलला ते स्पष्टपणे लैंगिक शोषणाचा प्रयत्न होता. कोणत्याही वैद्यकीय उपचारांचं स्वरूप नव्हतं. सायली लगेच उठली आणि म्हणाली, राकेश, हे काय आहे? हे कोणते उपचार आहेत? तेवढ्यात मी पण बाहेर आले. राकेश घाबरला. त्याला कळलं की आम्ही त्याला पकडलं आहे. मी रागात म्हणाले, राकेश, तू हे काय करतोयस? हे कसले उपचार आहेत? तो सुरुवातीला बचाव करू लागला. तू चुकीचं समजतेस, ही खरंच वैज्ञानिक पद्धत आहे. तेव्हा सायली म्हणाली, थांब, आता खोटं बोलू नकोस, आम्ही सगळं रेकॉर्ड केलं आहे, तुझे खरे हेतू स्पष्ट आहेत. शेवटी खूप दबावानंतर राकेशने सत्य कबूल केलं. राकेशने नजर खाली घालत सत्य सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, दीदी, मी खरंच मेडिकल स्टुडंट नाही. त्याचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. काय? मग तू काय करतोस? तो म्हणाला, मी 3 वर्षांपूर्वी मेडिकलची प्रवेश परीक्षा दिली होती, पण अपयशी ठरलो. आईबाबांना खरंच सांगायची हिंमत झाली नाही, म्हणून मी त्यांना खोटं सांगितलं की माझा प्रवेश झालाय. त्यांनी मला कॉलेजसाठी पैसे दिले, पण मी तो पैसा जुगारात मित्रांसोबत मौज मजेत उडवला. दीदी, मी काही चुकीच्या लोकांच्या संगतीत सापडलो, जुगारात पैसे हरलो, कर्ज झालं. त्यांनी मला धमकावलं की पैसे परत कर, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. मी खूप घाबरलो होतो. तेव्हा त्यांनी मला एक कल्पना दिली. त्यांनी सांगितलं की अशा असुरक्षित, दबावाखाली असलेल्या स्त्रियांना लक्ष करायचं, विश्वासात घेऊन त्यांचा गैरफायदा घ्यायचा. मग मला पैसे मिळतील आणि कर्ज फेडता येईल. तेव्हा माझ्या पायाखाली जमीन सरकली. माझ्या डोळ्यात काळोखच झाला. ते सगळं ऐकून मी शॉक झाले. राकेश, तू असं कसं करू शकलास? मी तुझी दीदी आहे, तू माझा विश्वासघात केलास? मी रडतच बोलले. राकेशने डोकं हलवलं. म्हणाला, दीदी, मला माफ कर, मी चुकलो, पण मला दुसरा पर्याय दिसला नाही. सायलीने संतापाने विचारलं, अजून किती स्त्रियांना तू असं फसवलंयस? राकेश क्षणभर गप्प राहिला. मग हलके स्वरात म्हणाला, 2-3, पण कुणीही तक्रार केली नाही, कारण त्यांना लाज वाटली, सोबतच समाजाची भीती होती. माझ्या अंगावर काटा आला. मी कुठल्या परिस्थितीत सापडले होते हे मला आता पूर्णपणे कळत होतं. सायलीने लगेच निर्णय घेतला, उर्मिला, आपण याची तक्रार करायला हवी, पोलिसांकडे जायला हवं. पण मी गोंधळून गेले. सायली, पण समाज काय म्हणेल? मनोज काय म्हणेल? माझं नाव खराब होईल. मी एकदम विचारात गेले. उर्मिला, सायलीने माझे खांदे हलवले. म्हणाली, तू काहीही चूक केली नाहीस, तू फक्त आई होण्याच्या आशेवर होतीस. तुझ्या भावनांचा हा माणूस गैरफायदा घेतोय. जर तू गुपचूप राहिलीस तर तू आणखीन स्त्रियांना फसवणार. तिचे शब्द माझ्या मनात घर करू लागले. राकेशने आता विनवणी करायला सुरुवात केली. दीदी, प्लीज पोलिसांकडे जाऊ नका,
मी सगळं सुधारेन, मी आईबाबांना खरं सांगेन, मी कर्ज फेडेन, मी चांगला मार्ग निवडेन. त्यावर सायली स्पष्टपणे म्हणाली, राकेश, तू आता जे बोललास ते तू नक्कीच करायला हवं, पण याचा अर्थ असा नाही की तुला गुन्ह्याची शिक्षा होऊ नये. मी थोडा वेळ विचार केला. माझ्या मनात अनेक भावना येत होत्या, राग, दुःख, निराशा, लाज, सगळं. पण सायलीचं बोलणं खरं होतं. जर मी चूप राहिले तर हा माणूस आणखी स्त्रियांना दुखावणार होता. तेव्हा मी सासूबाईंना बोलावलं, त्यांना सगळं सांगितलं. सुरुवातीला त्यांना विश्वासच बसला नाही. त्या म्हणाल्या, हे कसं शक्य आहे? राकेश असं कसं करू शकतो? पण जेव्हा सायलीने रेकॉर्डिंग ऐकवलं तेव्हा त्यांचा चेहरा पांढरा पडला. सासूबाईंनी मनोजला लगेच घरी बोलावलं. आम्ही सगळे बसलो आणि त्याला सगळं सांगितलं. मनोजचा चेहरा ते ऐकताना रागाने लाल झाला. तो ओरडला, म्हणाला, राकेश, तू असं कसं करू शकलास? उर्मिला तुझी दिदी आहे, तिने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू? मनोजला शब्द सुचत नव्हते. तो राकेशच्या कॉलरला धरून त्याला भिंतीला टेकवणार होता, पण मी त्याला थांबवलं. मनोजने राकेशला सोडलं, पण त्याचा राग अजूनही ओसंडत होता. उर्मिला, आपण लगेच पोलिसांकडे जायला हवं, असं मनोजने सांगितलं. पण सासूबाईंनी मध्ये प्रवेश केला. मनोज, थोडं विचार कर. पोलिसांकडे गेलं तर सगळं बाहेर येईल. समाजात आमचं काय होईल? उर्मिलाचं नाव खराब होईल. त्यावर मनोज संतापला. उर्मिलाने काही चूक केली नाही, चूक राकेशची आहे. मला माहीत आहे बेटा, पण समाज असं समजणार नाही. लोक उर्मिलावर दोष घालतील. सायली मध्ये आली. काकू, समाज काय म्हणतो याची भीती बाळगून बसलात तर अशा गुन्हेगारांना धीर मिळतो. उर्मिलाने काही चूक केली नाही, पण जर ती तक्रार करणार नाही तर हा माणूस आणखी कोणाला तरी फसवणार, याचा विचार करा. खोलीत शांतता पसरली. प्रत्येकजण विचारात होता. मी शेवटी बोलले, मी निर्णय घेतला आहे. मी तक्रार करणार आहे. मला समाजाची भीती नाही. जे झालं ते चुकीचं होतं आणि यासाठी शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा मनोजने माझा हात धरला. म्हणाला, मी तुझ्या पाठीशी आहे. उर्मिला, मला माफ कर. मी तुला बोललो ते खूपच चुकीचं होतं. मी त्याला माफ केलं. मी राकेश विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी राकेशला ताब्यात घेतलं. त्याच्यावर फसवणूक, विश्वासघात आणि लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले गेले. तपासणी सुरू झाली. राकेशने अजून 2 स्त्रियांचीही नावं सांगितले ज्यांच्याशी तो असं वागला होता. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला त्या घाबरल्या होत्या, पण जेव्हा त्यांना कळलं की उर्मिलाने धाडस दाखवून तक्रार केली आहे तेव्हा त्यांनीही साक्ष दिली. ही प्रक्रिया सोपी नव्हती. कोर्टात अनेक सुनावण्या झाल्या. समाजातील काही लोक कुजबुजू लागले. ऐकलंस का उर्मिलाबाईंची गोष्ट? काय झालंय ते? काहीतरी घरातलाच भाऊ वाईट वागला म्हणे. वाईट वागला तर? अगं, पण स्त्रीनेच काहीतरी केलं असेल ना. अशा टिपण्या ऐकून मला दुःख व्हायचं. पण मनोज, सायली आणि सासूबाई सगळे माझ्या पाठीशी होते. मनोजने स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलं, उर्मिलाने काहीही चूक केली नाही. तिचा विश्वासघात झाला आणि आम्ही त्याविरुद्ध न्यायासाठी लढत आहोत. हळूहळू सत्य समाजासमोर आलं. राकेशची खोटी पार्श्वभूमी उघड झाली. त्याने फसवलेल्या इतर स्त्रियांच्या कथाही बाहेर आल्या. समाजातील विचारशील लोक आमच्या पाठीशी उभे राहिले. काही स्त्रिया माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, उर्मिला, तू खूप धाडसी आहेस. तुझ्यामुळे आम्हालाही धीर मिळतोय. या सगळ्या प्रक्रियेत माझे मानसिक आरोग्य डळमळलं होतं. मला झोप येत नव्हती. स्वप्नात राकेशचे चेहरे दिसायचे. मला स्वतःवर रागही येत होता. मी इतकी मूर्ख कशी होते? पण हळूहळू सगळं स्थिरावलं. मनोज देखील बदलला. तो म्हणाला, उर्मिला, मला माफ कर. मी तुला धमकी दिली होती दुसऱ्या लग्नाची. ते खूपच क्रूर होतं. प्रजनन समस्या ही फक्त स्त्रीची नाही, आपण दोघांची आहे. मी चुकीच्या मानसिकतेत होतो. मनोज, समाजाचा आणि घरातला दबाव तुलाही सहन करावा लागला. तूही त्रस्त होतास. जे झालं ते विसर. मनोज म्हणाला, उर्मिला, आता आपण एकत्र पुढे जाऊया. बाळ होईल ना होईल, पण आपण एकत्र आहोत हे महत्त्वाचं आहे. त्याचे शब्द ऐकून माझे डोळे पाणावले. तो म्हणाला, आपण बाळ दत्तक घेऊ शकतो किंवा जर तुला उपचार घ्यायचे असतील तर ते करू. पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. तू माझे जोडीदार आहेस. तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात भावनिक क्षण होता. मी त्याला मिठी मारली आणि रडले. यावेळेस आनंदाचे अश्रू होते. काही महिन्यांनंतर कोर्टाचा निकाल आला. राकेशला दोषी ठरवण्यात आलं. त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.